संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि व्यासपीठावर आमंत्रित जे वेळात वेळ काढून आलेले त्यांचे मनापासून धन्यवाद करतो। आणि पुढच्या कार्यक्रम आता थोड्या वेळापूर्वी कराड साहेबांनी फोन केला। श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना महाराष्ट्राचे वर्तमानपत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा केला जातो। APJ अब्दुल कलाम जयंती निमित्त। सर बोला सर। आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये श्रमिक पत्रकार विक्रेता महासंघाच्या वतीने आयोजित केलेला APJ अब्दुल कलाम दिन या प्रसंगी उपस्थित असलेले याचे पदाधिकारी श्री डेपले, श्री जगताप, श्री कुलकर्णी, सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, मी या कार्यक्रमासाठी येईन असा शब्द दिला होता, पण मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक लागल्यामुळे मी येऊ शकलो नाही। पण सर्वप्रथम या श्रमिक पत्रकार विक्रेते संघाच्या सर्व सदस्यांना, जवळजवळ 450च्या आसपास सदस्य आहेत, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। तर आपण खऱ्या अर्थानं श्रम करतात, काम करतात, म्हणून तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावेत या मताचा मी आहे। आणि त्यासाठी मला आठवतंय, मी केंद्रामध्ये मंत्री असताना आपल्या मार्फत एक केंद्र सरकारच्या मार्फत एक स्कीम होती, प्रधानमंत्री स्वनिधी योजना। या स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 10,000, 20,000 आणि 50,000 असे रुपये मिळत होते। आपण त्यावेळेस बँक आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून असे काही आपल्या बंधूंना त्याचा फायदा करून दिला होता। आता स्कीम ती छोटी मोठी झालेली आहे आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत लागत तर मी नक्कीच बँक आणि म्युन्सिपल कमिशनरला बोलून मदत करू शकतो। याचबरोबर आपलं एक अशी माझी मनोमन इच्छा आहे, पत्रकार संघाला मी कार्यालय दिलं कुठला कल्लीवाडा, भाग्यनगर या एरियामध्ये, त्याच धर्तीवरती तुमचं हे कार्यालय व्हावं अशी माझी इच्छा आहे। महानगरपालिकेची जागा आपण मागू आणि त्याला बांधायला जो खर्च येईल तो मी माझ्या निधीतून देईन असं मी या प्रसंगी जाहीर करतो। पण त्यासाठी मात्र तुमचा एक अर्ज आपणाला लागेल। केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्या स्कीमचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून आपण एक त्या स्कीमच्या माध्यमातून आपल्याला ज्यांना घरं नाही त्यांना घर कसं मिळेल, ज्यांना मुलं त्यांची शिकायला जातात त्यांना मदत कशी मिळेल, आणि वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आपण काम करावं अशी माझी इच्छा आहे। विशेषतः आपण काम करता, पण आपल्या घरच्या आमच्या भगिनी महिला सुद्धा, त्यांना सुद्धा कामात इंटरेस्ट कसा येईल, म्हणून महिलांचा बचत गट असेल किंवा एखाद्या महिला शिकलेली असेल, तिच्या मनात काही उद्योग करायचा असेल, आमच्या भगिनींच्या शकतं ते कर्ज कमी व्याजदरात असतं, तर ह्या सगळ्या स्कीम आपण समजून घ्या आणि त्या माध्यमातून आपण काम करून आपला भागातील सर्व पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघाच्या या कार्यकर्त्यांना आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। परत एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या अडीअडचणीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पेपर छापणं आणि पेपर बनवणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर पेपर प्रत्येकाच्या घरी टाकणं सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणून तुमचं काम महत्त्वाचं आहे, तुम्ही काम करता तर खूप चांगलं काम करता। तुमच्या कल्याणासाठी किमान संभाजीनगर शहरामध्ये मी तुमच्याबरोबर आहे आणि एवढंच नाही तर केंद्रामध्ये मी मंत्री होतो, आता राज्यसभेचा सदस्य आहे, म्हणून केंद्रामध्ये आणि राज्यातील ज्या काही तुमच्या मागण्या असतील त्या मागण्यांना मी माझा सपोर्ट देतो, मी पाठिंबा देतो।
आणि मी आता माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.